सगळ्यात महत्त्वाची आणि एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे। नांदेड लातूर महामार्गावरती एक मोठा भीषण अपघात झालेला आहे, परंतु असं म्हणतात देवतारी त्याला कोण मारी। एक ड्रायव्हर आणि किन्नर हा त्या गाडीमध्ये आयसर गाडीमध्ये अडकलेला होता आणि त्या किन्नरला इथल्या स्थानिक नागरिकांनी मोठ्या परिश्रमाने त्या ठिकाणी काढलेला आहे। गाडीची अवस्था आपण बघू शकता, अत्यंत भयानक। म्हणजे असा कोणी विचार करू शकत नाही की या ॲक्सिडेंटमध्ये सदरील जो क्लीनर आहे तो वाचला असेल। याचेच आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी त्या क्लीनरला बाहेर काढलं मेहनत घेऊन। आपल्यासोबत स्थानिक अजिम पटेल आहेत। नेमका हा अपघात कसा झाला आणि काय स्वरूप होतं ते मी पाठीमागून येत होतो, अर्जंटमध्ये तिथं दिसली गाडी की आदळलेली। मग पाईप वगैरे ते सगळे आयसरच्या पुढे आले होते, त्यांना त्या भिंतीला ह्याला काय डिवायडरला जोरात धडक दिल्यामुळं ड्रायव्हर अगोदरच उडी मारून बाहेर पडला आणि जो किन्नर होता तो शिटाच्या आडवामध्ये पडला होता आडवा। तर त्याच्यामध्ये स्थानिक लोक आम्ही जाऊ लागलो, त्यामुळे अर्जंट थांबून तिथं पाईप वगैरे काढले आणि JCBला बोलून फास्ट पाईप ढकलल्यानंतर त्याला ते सीट वगैरे फाडून करून त्याला जिवंत काढण्यात यश आलं। सर्व लोकांनी साथ दिल्यामुळे। एकंदरीत त्या जो आयसर आहे मालवाहू गाडी दिसत आहे त्याच्यामध्ये एकंदरीत किती लोक होते? 2 लोक होते त्याच्यामध्ये। अच्छा, ड्रायव्हर आणि किन्नर। बरं, ड्रायव्हर सुरुवातीला जो अपघात झाला ड्रायव्हर कसा बचावला, तो कशा पद्धतीने बाहेर आला? ड्रायव्हरने पहिलेच उडी मारली तसं झाल्या पल्लीकडून, आणि किन्नर जो होता तो आडवा पडला मध्ये। आडवा पडल्यानंतर आता स्थानिक आम्ही जाणार होतो तिथे थांबून बघितल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून अगोदर पाईप थोडेफार हटवले, मग नंतर JCB बोलून पाईप ढकलले। मग त्या JCBच्या सहाय्याने ते थोडंसं वर करून मग ते सीट वगैरे काढून त्याला काढण्यामध्ये यश मिळालं आम्हाला। अंदाजे किती वाजताच्या अंदाजाची घटना आहे, किती वेळ झाला असेल याला अपघाताला? 20 मिनिटं अगोदर। अच्छा।